गुड आफ्टरनून मित्रांनो. चला संडेचा ब्लॉग करूयात. संडेला क्रिकेट खेळायला चालले ते वरती मला, तर आम्ही पण जात आहेत. ऑलरेडी सर्वजण गेले ते वरती. मी क्रिकेट खेळायला, अभ्यास करायचं काय मन व्हाय नाही. एक लेक्चर केलं आहे सकाळी, बाकीचं काही स्टडी करू वाटत नाही आहे. तर तुम्हाला दाखवतो आज पावसामुळे डोंगर खूप हिरवागार झाला आहे. टेकडीवरती आलो आहे आम्ही. मला टेकडीवरती दाखवतो, खूप सुंदर दिसतंय इथून. या साईडला लोकटक लेक आहे, पाण्याने फुल भरलंय. आज माझ्यासोबत दुसरा मित्र सदामतोय, पण खुश आहे. क्रिकेट खेळायचं आहे भाई, क्रिकेटसाठी काय पण करणार. तर आम्ही आता ग्राउंडवर वरती आलोय. ग्राउंडवर आले यांची भांडत आले. कुठं चौक आहे भाई? चौक कुठे आहे भाई? हाय गाइस, हाय कर ना. हाय नमस्कार. लय दिवस होतो आल तुम्ही. त्यांचं प्रत्येक ड्रायव्हरचं हेच आहे. प्रत्येक सर काय चौक आहे का नाही? मग तुम्ही एवढं दिवसातून कसं काय? लास्ट संडेला तुम्ही कुठं ह्याला गेला? झालंय डिसिजन फायनल झालंय. आत्ताचा 4 रन आहे. अरे कॅच उडालाय, कॅच उडालाय. काय नाही काय नाही. आज थोडेच मुलं आले दिसते ते ग्राउंड वरती. ओ निखिल सर हाय करा. इकडे गणेश सर उभा आहेत आणि त्या साईडला आयफोन आहे. ग्राउंड वरती आलोय आम्ही. 2 मॅच खेळलोय. आता भाऊ काय म्हणतात हे भाऊंचे? अरे ऋषी भाऊने 6 आणला इथं. बाकीचे म्हणते पाऊस जायला पाहिजे. आदित्यने चौका आणलाय 4. काहीच नाही म्हणताय. ॲडव्होकेट प्रतीक, त्यांचा डिसिजन अंतिम आहे. गणेश सर आहेत आमच्या टीम मध्ये. शेवटपर्यंत बाउंड्री जाईन चेक करते, पण तसे ते दोन रन त्यांना मान्य नाही. 4च आहेत. गणेश सर जाताना दिसले की लगेच 4 रन. ॲडव्होकेट प्रतीकने निर्णय चेंज केलाय. 4 रन सांगितले ते. परत आदित्य बॅटिंग वरती. निखिल लय दिवसातून खेळायला काय वाटतंय तुला? एकदम मस्त, येऊन एकदम मस्त. सगळं हिरवगार झालंय टेकडी. गणेश सर आताच आउट झालेले दिसतात. गणेश सरांचा मूड विचारू कसा आहे? सकाळपासून खेळतात हे. किती वाजता आले तुम्ही आज सकाळी? सकाळी 7 वाजता. हा काय? आता पाऊस येऊन गेला, कसं वाटतं? अजून किती मॅच खेळायच्या आपण अजून किती मॅच खेळायच्या? अजून 4 मॅच खेळायच्या. अजून भाऊ फुल मोड मध्ये येतं. एनर्जेटिक दिसताय ते चेहऱ्यावरून. भाऊ आता काय होतंय? हा निखिलचं म्हणणं काय बघा तर इथं. आमचा प्रवीण आहे, 20 बॉल डॉट केले तर आणि 1 रन काढला. हे फक्त दाखवायचं म्हणून क्रिकेट आहे. हे गडी तर केवढा दिसतोय. कोणते दुसऱ्या बॉलने क्रिकेट खेळतात असं दिसतंय मला त्याच्या अंदाजा. हे मगाशी जरून खेळतंय, नुसतं डॉट बॉल खेळतंय. याला वाचवाय बाय खालीवर का, पण आता बाकीचे आउट झाले. ते दुसरे प्लेअर बी नाही आमच्याकडे, काय करणार ना? हे आल्यापासून चिडीच खेळतात. हे जाऊच तर जे चिडी खेळणार आहेत. कोण आउट म्हणतंय कोण नाही, काय करणार नाहीच आहे. परत यांची भांडणं चालू झाले ते ग्राउंड वरती. सकाळ आल्या स्टार्टच त्यांची भांडणं पासून झाली. रनआउट आऊन सुनील आउट देत नाही. आणि कॅप्टन आहे ऑपोजिट टीमचा. कॅप्टनने असं केलं, बाकीचे प्लेयर काय करतील? काय म्हणते तुमचं याच्यावरती? आउट झालंय. आता यश सुनीलला समजून सांगत. आउट द्यायलाच पाहिजे. बघ की इथं कुठेही बॅट प्रतीक आहे.
ए राम काय आउट आहे का नाही खरं खरं सांग ठोकरेट काय आलतो इथं मी बघितलंच नाही किती तुझा निर्णय अंतिम राहील तरी हा अरे कॅप्टनचं प्लेअर सुद्धा म्हणतात आउट आहे पण कॅप्टन नाही म्हणताय अरे तो आउट आहे बॉल आहे चले ते बॉल घे दोन घरी जायचं नाही तर घरी जायचं, घरी जायचं. याचा बी निर्णय माणूस फायनल एकदम चुकीचा खेळतो बरं का ह्याला हाकलून द्या याचा बी निर्णय फायनल याचा बी निर्णय फायनल येस काय वाटतंय तुला याच्यावरती हा काय म्हणतो हं. आलो आणि बॅट ठेवलो काय संबंध बॉल हिट करायचा आल्यावर बॅट ठेवली तसं नसतं इथं आउट आउट असतं चला अंपायरने डिसिजन दिलेलं आहे आउट शेवटी एवढं चिडू खेळून काय उपयोग झाला त्या साईडला एक कपल उभा आहे निखिलचं त्यांच्याकडेच लक्ष आहे 5 मिनिटं झाले जेव्हापासून ते आले ते तेव्हापासून पण काय आहे, वय तसं असतंय सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कॅच उडवला आहे आधीनी कॅच घेतलाय विषय संपला जसं की माझ्या जिंदगीत पाणीच पाणी तसं ह्या ग्राउंडवरती पण सगळीकडे पाणीच पाणी आहे खेळायला तर आलतो आम्ही इकडून गेलता बॉल तिकडून गेलता बॉल परिस्थिती वाईट आहे आता बोर फील होत आहे हो बॉल तर मारलाय भाईंनी जरा सोडून भाऊंनी परत 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 यांचं चालू झालंय वाईट बॉल साठी नेमकं चूक आमच्या प्लेअरची आहे का यांची हेच का ते अंपायरचा निर्णय एक राहतो त्याचं ऐकत नाही कोणी गणेश सरने निर्णय चेंज करायला वाईट नाही म्हणते ते पण आधी वाईट म्हणत होते मग कशाला आधी चिडी खेळायचं मला वाटतं पण तरी तुम्ही बघा आता काय वाटतं तुमचं ओपिनियन द्या तोच बॉल झाला आहे मध्ये आता वाईट बॉलसाठी भांडणं चालले होते आता विकेटसाठी भांडणं निर्णय आउट आहे अंपायरचा निर्णय आउट नाही आहे आता अंपायर बी चेंज झाला आहे सगळ्यांना सगळं दिसतंय पण काय तो आता निखिलला विचारू निखिल काय वाटतंय आउट आहे का नाही निखिल नुसतं म्हणतोय आउट नाही पण आता गाली चल रहा है यहाँ पे भाई अभी झगड़ा भी चलेगा भाऊ काय होतंय आता तिकडे कॅमेरा लावर आउट झाले शेवटी मॅच जिंकले चिडी खेळून का व्हायना पण जिंकले ते शेवटला खेळले ते चांगलं बघू आता काय होतंय बघू आता काय होतंय हाय गाइस कुठून आले टेकडीवरती तुम्ही इंट्रोड्यूस योरसेल्फ हिंदी कहाँ से आए हो आप यहाँ पे मैं पंजाब। हाँ क्या नाइस टू मीट यू ब्रो चलो तुम कहाँ से हो भाई लोग हाँ पुणे से हो पुणे में किधर रहते हो आप भाई काजीरंगा नेशनल पार्क के बारे में हमने बहुत ज़्यादा सुना है आपका नाम क्या है ओके नाइस आप क्रिकेट प्लेयर चलो देखते हैं अभी क्या होता है बारिश हो गई जीत गए लेकिन फिर भी रट रहे हैं देखते रामने तो डोक्याला हात लावलाय त्या डोक्याला मुंग्या आल्या दिसतात इथं 25च्या पुढे आहे बरं का असं बी नाही की असं बी नाही की भाई कोणाला इथं कळत नाही कोणी मॅचवर नाही पण तरी पण फोन लावला हॅलो हॅलो अरे तुझा आवाज नाही हॅलो आउट हॅलो फोन लावून बघा आता काय असंच क्रिकेट खेळायला आलतो टेकडीवरती अभ्यास काय होत नव्हता तर टेकडीवरती असा सिनेरो झाला आहे माहिती नव्हतं एवढी पण गर्दी इथं होती टेकडीवरती काही दिवसांनी पर्यटन स्थळ घोषित करण्यात येईल असं ऋषीचं म्हणणं आहे यावरती ऋषी ठाम आहे
बरोबर हो मी याच्या मतावरती थांब. ऋषीने निर्णय शेवटी चेंज केला नाही. अंपायर असल्यावर काय होतं काय माहिती. बाकीचे क्रिकेट प्लेयर्स आले ते बघू आता काय होतंय. हाय गायज. नो 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 राम, आज कसं वाटतंय तुला संडेला आज क्रिकेट खेळायला आलाय तर? ते थोडस कॅमेरा बघितलं का आमचं बोल वायबल होतं, आम्ही बी वायबलच होतो कधी मध्ये, पण तरी ऍडजस्ट करून घेतो. आम्ही बी भिजलोय, तुम्ही बी भिजलाय, आणि आता सगळ्यांना सगळ्यांनाच भिजायचं. भिजायचंय. पाऊस वाईट आहे हो, विचार नाही. सगळे वरतीच आले ते फिरायला. काय रे मित्र, कुठून आलास? लोकल आहे भाई, लोकल आहे. चला तुला आनंद घ्यायचा नाही का? सगळ्यांनी सीन मस्त मिस केला इथं. आता जाऊया काय सीन, एखादं जातंय बी खाली. किती छान आहे बघा ना. ए, खाली बघा तुम्ही, येतं यांचे भानवच नाही. काहीतरी इथं चालू आहे टिरांडू. आम्ही कुठे आलोय? एकदम पाण्याच्या खाली आलोय. वरतून बंद मॅन आलाय भाई. व्हेरी गुड. आता हा काय करतोय या साईडने इथं एक पाहिजे याला एकदम आम्ही पाण्याच्या जवळ आलोय. मग त्या साईडला वरती होतो, ह्या साईडला. आता इथं आलोय. नाही इथं ना, तिकडून जायचं पलीकडे. हे तो ब्लॉग बंद करावा लागणार आहे, कारण दोन्ही हातांनी पकडून उतरावं लागणार आहे दामाने. पाणी खोल आहे. पहिला सुनील जातोय वरतून, इथून वरती चढायचं आहे परत. आय घातली खाली तोच कशाला. आता बघू सगळे चालले ते एक मागं बघू. ट्रॅकिंगला आल्यासारखंच फील होतं. आलं होतं तर क्रिकेट खेळायला, अभ्यास होत नव्हतं म्हणून. पण घसरिंगा तो मरिंगा. अभिषेक तर फेमस डायलॉग आहे, घसरिंगा तर मरिंगा. नाही तो स्लिप रे का चढतोय. Bro, you can do it. गो गो गो, कमान कमान You कमान. have that potential. बाकीच्या मागं सारखं दगड पडू शकतात ते. सगळे वरती चाललं ते. मी पण लवकर जातो. शेवटला जे राहतं त्या मागं साप लागतो म्हणतात. दगड घुसेंगा. दगड घुसेंगा तर बहुत बुरा लगेंगा.